आज आपण वर्तुळ हे बघणार आहोत आणि वर्तुळाचे जे भाग आहेत, वर्तुळ केंद्र म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे काय, व्यास म्हणजे काय आणि जीवा म्हणजे काय हे आपण बघणार आहोत। त्यासाठी आपण काय करूया, एक वाटी घेऊया आणि वर्तुळ कसं काढायचं वाटीच्या सहाय्याने ते बघूया आणि मग त्याचे भाग बघूया। एक मी वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या बाजूने मी पेन्सिलने फिरवून वाटीच्या ज्या कडा आहेत त्या कडेने फिरवून तुम्ही पेनाने किंवा पेन्सिलने गिरून घेऊ शकता। तुम्हाला असं एक वर्तुळ मिळेल। पण आता हे वर्तुळ आपल्याला कापायचं आहे, त्याच्यामुळे तो वाटी तशीच ठेवायची, काढायची नाही। आणि तुमच्याकडे जे काही असेल कटर वगैरे त्याने ते आपण वर्तुळ काढून कापून घेऊया। असं आपल्याला एक वर्तुळ मिळालेलं आहे। बघा, या प्रकारे मी एकाच कागदावर दोन वर्तुळ कापून घेतलेले आहेत। आता आपण त्याचे भाग बघूया। आता आपण या वर्तुळाला काय करू, थोडीशी घडी घालू याप्रमाणे, म्हणजे एकदम मिडल मध्ये नाही, अशी साईडने एक घडी घातली ना आणि ती जर उघडली ना तर आपल्याला एक रेष मिळेल। अशी तुम्हाला मी पेनाने आखून देतो ती घडी। बघा, त्या घडीवर मी एक रेष काढली आहे। आता ही जी रेष आहे ही झाली वर्तुळाची जीवा। ही जी रेघ आहे ती म्हणजेच वर्तुळाची काय आहे, जीवा आहे। मग आपण याप्रमाणे आता अनेक जीवा काढू शकतो। आणि जशी मी इथं घडी घातली ना तशी या साईडने पण मी अशी घडी घालू शकतो। आता ही जी रेष मिळाली आपल्याला अशी उभी, ती झाली वर्तुळाची जीवा। ही पण जीवा झाली। अशा अनेक घड्या घालून आपण जीवा मिळवू शकतो। समजा मी मध्येच एक घडी घातली तर म्हणजे वर्तुळाचा हा अर्धा भाग आणि हा वर्तुळाचा हा अर्धा भाग होईल आणि ते एक्झॅक्ट एकमेकांना मिळतील असे। मग मधोमध एकदम आपल्याला एक मोठी रेघ मिळेल। बघा, ही सुद्धा वर्तुळाची जीवाच झाली, पण ती सगळ्यात मोठी आहे। ही पण जीवा आहे, ही पण जीवा आहे, ही सुद्धा सर्वात मोठी जीवा। मग सर्वात मोठी जी जीवा असते तिला म्हणायचं व्यास। बरोबर? म्हणजे काय, व्यास ही जीवाच असते, परंतु जीवा ही व्यास असेल का? नाही। वर्तुळावर अनेक जीवा काढू शकतो। सर्वात मोठी जी जीवा असते तिला व्यास म्हणतात। आता मी एक दुसरं वर्तुळ घेतलेलं आहे आणि त्याचे मी 4 घड्या घालतो। अशा प्रमाणे घडी घालायची, म्हणजे वर्तुळाचे 2 समान भाग होतील। आता आपण मागच्या वर्तुळात शिकलो की ही झाली त्याची म्हणजे सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास। आता अजून एक घडी घातली ना म्हणजे त्याचे असे बघा पाव भाग होईल। हा त्याचा वर्तुळाचा पाव भाग झाला। आणि जर आपण घडी परत उघडली तर एक्झॅक्टली 4 भाग आपल्याला झालेले दिसत आहेत। बरोबर? मग आपल्याला आता इथं ही एक व्यास दिसतोय उभा आणि असा आडवा एक व्यास दिसतोय, एकमेकांना जिथं छेदत आहेत। बघा, तुम्हाला मी एक रेष काढून दाखवतो। एकमेकांना जिथं छेदत आहेत हा झाला
वर्तुळाचा केंद्र, याला म्हणायचं वर्तुळाचे केंद्र, किंवा त्याला आपण वर्तुळ मध्य पण म्हणू शकतो, कारण की तो वर्तुळाच्या मधोमध असतो. वर्तुळ मध्य. मग या केंद्राला आपण काहीतरी एक अक्षर नाव देऊया. म. समजा म हे केंद्रबिंदू आहे, केंद्र आहे. मग त्या केंद्रबिंदू मधून आपण पट्टीच्या साहाय्याने अशी रेष मारू शकतो. मग समजा हा इकडचा जो बिंदू आहे वर्तुळावरचा, त्याला हे नाव देऊ आपण प. तर मग ही जी रेघ झाली हिला म्हणायचं वर्तुळाची त्रिज्या. काय म्हणायचं? वर्तुळाची त्रिज्या. मग आपण ह्या ज्या रेषा जोडल्या होत्या आधी, या सुद्धा इथून जर म पासून इकडे नाव देऊ समजा आपण क शेवटच्या बिंदूला, तर म क सुद्धा काय झाली? त्रिज्या झाली. समजा इथून आपण ही रेष जर जोडली, याला नाव देऊ समजा ब, तर म ब सुद्धा काय झाली? त्रिज्या झाली. ही एक त्रिज्या, ही एक त्रिज्या, अशा अनेक आपण त्रिज्या काढू शकतो. चला अजून एक त्रिज्या काढूया आपण. ही पण एक त्रिज्याच झाली. म पासून काय देऊ याला नाव? य देऊया. समजा म य, हे सुद्धा, ही सुद्धा एक त्रिज्या झाली. म्हणजे आज म्हणजे वर्तुळाचे काय काय भाग शिकलो बघा. सर्वात आधी आपण शिकलो हे काय? जीवा. वर्तुळावर अनेक जीवा काढू शकतो. सर्वात मोठी जीवा असते ती व्यास असते, मधोमध असते. त्याच्यानंतर आपण शिकलो वर्तुळ मध्य म्हणजेच केंद्रबिंदू, आणि केंद्रापासून वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूवर जोडणारी जी रेषा असते तिला म्हणायचं त्रिज्या. ठीक आहे. आता आपण जर बघितलं, आता इथून नीट जर निरीक्षण केलं ना, बघा इथून ही अशी, इथून हा ब बिंदू आहे आणि आपण इथे एक बिंदू घेऊ, त्याला नाव देऊया अ. मग अ पासून ब पकडलं तर काय होईल बरं? ही सर्वात मोठी जीवा होईल, म्हणजे व्यास. अ पासून म किंवा म पासून अ जर पकडलं, म पासून अ, इथून इथं ही झाली त्रिज्या. म पासून ब ही सुद्धा त्रिज्या. बरोबर की नाही? म्हणजे दोन त्रिज्या जोडल्या ना व्यास तयार होतं बघा. म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, किंवा व्यासला जर आपण अर्धा केलं तर त्रिज्या होईल. ठीक आहे. मग हे वर्तुळाचे भाग तुम्ही लक्षात घ्यायचे. आता आपण हे सोडून घेऊया. ऍक्च्युली हे तुम्हाला वर्तुळ कंपासच्या साहाय्याने काढायचं आहे. आता माझ्याकडे कंपास नाही म्हणून मी वाटीने काढलं होतं. तुम्ही कंपासच्या साहाय्याने वर्तुळ काढून आता आपण एक एक त्याचा भाग, वर्तुळाचे भाग बघूया. आता हा मध्यभागी असतो तो त्याला म्हणायचं केंद्रबिंदू. आता बघा आपण घडी घातली होती की नाही, पहिलीच घडी, तर ती काय झाली? ती रेघ मिळाली, तिला म्हणायचं जीवा. नंतर मधोमध जी आपण रेष काढली होती, जी सर्वात मोठी जीवा असते, तिलाच म्हणतात व्यास. आणि केंद्रबिंदू पासून वर्तुळावरचा जो कोणताही बिंदू त्याला जोडणारी जी रेषा असते तिला म्हणायचं त्रिज्या.